नमस्कार मित्रांनो. बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बालपण म्हणजे स्वप्न, कल्पनांचे आकाश, खेळण्याचे दिवस, निखळ हसण्याचा काळ. पण दुर्दैवानं काही मुलांसाठी हे बालपण खेळण्याच्या मैदानावर नाही तर कारखान्यांमध्ये, दुकानांमध्ये, रस्त्यांवर कष्ट करताना जातं. त्यांच्या कोवळ्या हातात पुस्तकांऐवजी हत्यारं, खांद्यावर दप्तराऐवजी जबाबदाऱ्या दिल्या जातात. होय, जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात अशी असंख्य कोवळी स्वप्न आहेत जी रोजच्या उपजीविकेच्या ओझ्याखाली दडपली जातात. आणि म्हणूनच दरवर्षी 12 जून हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक बालमजुरी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. कारण ही लढाई केवळ मुलांच्या हक्कांसाठी नाही तर माणुसकीच्या शुद्धतेसाठी आहे. 2002 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं ILOनं या दिवसाची सुरुवात केली आणि तेव्हापासून हा दिवस केवळ दिनविशेष न राहता एक सामाजिक चळवळ बनली. 2021 साली संयुक्त राष्ट्र महासभेनं बालमजुरी निर्मूलनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले आणि जगभरात एक नवा संदेश दिला की आता वेळ आली आहे ती कृतीची. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार आजही लाखो बालक बालमजुरीच्या विळख्यात आहेत. कुणी खाणींमध्ये काम करतंय, कुणी धोकादायक केमिकल्सच्या कारखान्यात काम करतंय, कुणी जबरदस्तीच्या कामात अडकवलं गेलंय तर कुणाला युद्धजन्य परिस्थितीत चक्क हत्यारं, शस्त्र हातात घ्यावी लागली आहेत. हे केवळ त्यांच्या शरीरावर घाव करत नाही तर त्यांच्या मनावर कायमचं ओरखडे उमटवतं. त्यांच्या बालपणाचा, त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या हक्कांचा ऱ्हास झालेला आपण सगळे बघतो. ही परिस्थिती अशीच राहावी असं वाटतंय का? नाही. खरं तर ही परिस्थिती संपवणं, बदलवणं आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. त्यासाठी आहे आशेचा किरण. कारण बदल घडवणं आपल्या हाती आहे. आपण काय करू शकतो नुसता हा प्रश्न विचारून चालणार नाही तर आपण अनेक गोष्टी करू शकतो. आपल्या परिसरात बालमजुरी दिसल्यास तत्काळ कळवा संबंधित यंत्रणांना. मुलांना शिक्षणासाठी संधी द्या, मदत करा. जनजागृतीसाठी सोशल मीडिया, स्थानिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. बघा, आपल्या दर दिवसाच्या आयुष्यामध्ये आपण अनेक गोष्टी अशा करतो ज्या आपल्या गरजेच्या नसतात, केवळ चैन म्हणून, मौज म्हणून. आपण जर त्या टाळल्या तर त्यातून उरणारी ऊर्जा, रक्कम, वस्तू अशा कितीतरी गोष्टी आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलांसाठी करू शकतो आणि त्यांना बालमजुरीपासून वाचवू शकतो. या 12 जूनला केवळ एक दिवस म्हणून नव्हे तर एका वचनबद्धतेच्या रूपात साजरा करूया. प्रत्येक मुलाला मिळायला हवा शिक्षणाचा अधिकार, खेळाचा वेळ, स्वप्नांचा आसमंत आणि बालपणाची निरागसता. बालमजुरी विरोधात लढणं ही जबाबदारी फक्त यंत्रणांची नाही मित्रांनो, तर ती आपल्या प्रत्येकाची आहे. चला या लढ्याचा भाग होऊया आणि बालमजुरी मुक्त जग घडवूया.